गाम भिलट देव गाम मर्दाना इथे परत आता तिसरा म्हणजे दुसरा तिसरा बिस्किटचा पुडा चहा। आज मोगार बिस्किट आणले। बोला कोणी सांगेल का ही कसली शेती आहे असं एकाला ऐनीत लावत चालतं। महाराज जी क्या है ये रतली है ना असताना सुद्धा मला समजून गेला रताळ आहे आणि तुम्ही सांगता अद्रक नर्मदे। हा 10:20 झाले आणि 11 किलोमीटरच्या आसपास कंप्लीट झालंय आपलं। काहीतरी सांगणार होतो नर्मदे यार। लोग पानी से नहाते हैं, हम पसीने से नहाना पसंद करते हैं, वो भी खुद के। आज तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी कॅपॅसिटी वाढली आपली, म्हणजे आपण 12 वाजता 15 किलोमीटर कंप्लीट करून भटाणला सियाराम बाबांचा आश्रम आहे तिथे दुपारचं भोजन प्रसादीसाठी आलो आहे। भटाण बुजुर्ग म्हणून सियाराम बाबा भरपूर मोठे आहे। इथे वर सियाराम बाबांचं मंदिर आहे आणि इकडे नर्मदा माँ नर्मदा। इथे एक बोर्ड लिहिलेला आहे का 16/9/2023 इथपर्यंत पाणी आलं होतं। म्हणजे ही लेवल बघा, आता मी इतका खाली आहे आणि अजून इथून मैया खाली, म्हणजे समोरची बाजूची तर वाट लागली असेल ना। याच गावात एवढी वाट लागली असेल, तिकडे तर जाऊ दे म्हणून थोडे गाव बाहेर बाहेर आहे बरं। हे बा हॅलो हातात पण साप काढणार तू काय ये बा पा व्हिडिओ पाठी तुम्हाला आता व्हिडिओ पाठी तुम्हाला जरा बोला नाही हे मासे आहेत एवढे। हे मी कुरमुरे टाकले ना आपण येऊन उभं राहिलो ना का ते गर्दी करतो इथं। चालेल म्हणजे असं वाटतं किती मासे किती नर्मदे सियाराम बाबा आश्रमात भटाण बुजुर्ग इथं भोजन प्रसादी घीची रोटी भात वरण मुगाची डाळ लोणचं आमरस। चला जेवायला। आता जे सियाराम बाबांच्या आश्रमात आपण होतो त्यांनी 12 वर्ष एका पायावर उभं राहून रामायण वाचलं होतं। नर्मदे मस्त मोठा किनारा
चालू. दुपारचे वाजले 2. आजचा प्रवास आपला 12 वाजेपर्यंत झाला होता. 15 किलोमीटर, 15 का 16 झालाय. नर्मदे हर. रावरखेडीच्या थोडं पुढे आल्यानंतर इकडे सियाराम बाबांच्या आश्रमापर्यंत इथं पुढे हा रेतीचा रस्ता जास्त असतोय. तो थोडा वेळ लागतोय याच्यावर, म्हणजे स्पीड नाही पकडता येत पाहिजे तर त्या हिशोबाने किलोमीटर ठरवा. जीव काढू नका, घाई करू नका. म्हणजे मी रावरखेडी ते सियाराम बाबांचा आश्रम 15 किलोमीटर आहे. तिथपर्यंत येऊन जरी मुक्काम केला तरी हरकत नाही असे. नर्मदे हर. अलमाताच्या जवळपास आलोय. तिथे एक कोणती धारा कनेक्ट होते. मस्त लेट झालंय, नाही तर खरंच इथं डुबकी मारली असती. इथे एक लोखंडी पूल बनवलेला आहे. पुढून जाल तर बुटं काढावं लागतील. इकडून जा, बुटं काढायचं काम नाही म्हणे. लय वेळा काका पोरावर लय चिडेल होता, पण तू मला आणि आम्ही बापाच्या पुढं एक शब्द बोलायचं नाही. मी एवढे भोपळं लावले म्हणे, म्हणजे काय ते लौकी म्हणला तो. पिकून गेली, पण हरामी गेला नाही म्हणे विकायला बाजारात. काय करावं म्हणे आजकालच्या पोरांना. बरोबर आहे त्यांचं बी म्हणणं. चला. जय श्रीराम बाबांचा आश्रम आहे इथे नदी किनारी. आता तुम्हाला जे नदी दाखवली होती मी ती. इथे चहा प्रसादी दिली बाबाजींनी. बाबाजी नर्मदे हर. बाबाजी हे बाबाजी आहेत. इथे मागच्या 3 वर्षापासून आश्रम चालवत आहेत. अजून आपल्याला म्हणजे आपले एक मेंबर आजारी पडलेत, म्हणून पुढे दवाखान्यात जायचं आहे. त्यामुळे आपण आता अमलथा गाव जाऊन तिथून पुढच्या आश्रमात जाऊ. नर्मदे हर. ओक्कार टाइमपास चालू. 1 तासात चहा प्यायला थांबलो. 2 किलोमीटर बी नाही झालं. नर्मदे. हे अलमाता गाव आहे. अलमाता कझाकिस्तान मध्ये अलमाती. आपल्या इथं अलमाता आहे. नर्मदे हर. गावात तुम्ही रिकामी जाऊ शकत नाही. नर्मदे हर. निमशीला भीती वाटते मला आधीपासून. असं वाटतं ग्रामपंचायत वसनी. संध्याकाळचे 4 वाजले. आता अजून 2 किलोमीटरवर आश्रम आहे. 2 ते 2.5 किलोमीटर. इथं मस्त एक पार भेटला होता. पारावर 2 मिनिटं आराम करतोय. आपले आले इथं काहीतरी गोळी शकतात. पर्यंत आपण एक कॉफीची पुडी टाकली. मस्त गोळण्या करून घेऊन टाकली. थोडी एनर्जी लेवल वाढली. एक ते 22-23 किलोमीटर नंतर एनर्जी डाऊन होत होते बऱ्यापैकी. टार्गेट तेवढंच ठेवायला पाहिजे सुरुवातीला, 20 ते 25 बस.
2 योजन. आजच्या आश्रमात आपल्याला स्वतः बनवायचंय. तसं इथं बसले, काय टेन्शन नाही. मग जमतंय का? मग सगळं जमलं, त्याला काय 2-4 मिल ऑटो लागतो का? व्हिडिओ काढा दे टाकून. आता चालू झाला का आता? नर्मदे हर मित्रांनो, नर्मदे हार बोला. हे आपण पण थोडा हातभार लावतोय. हा मग आता प्रसंग पडलाय, तुम्हाला करावंच लागेल. आता इथं कोणीच नाही आमच्याकडे, माणसंच नाही. इथं काय करणार आता? इथं बाई एक माणूस काय करणार तिथं? सवय करायला पाहिजे. नाही सवय प्रसंग पडलाय ना आता तुमच्यावर. तुमच्यावर प्रसंग आणि आमच्यावर प्रसंग. आता मठ जरी असला तरी आज काय करणार? तिला बिलाज नाही ना. थोडा मदत केली तर चालतं. आता परिक्रमावाल्यांनी सहकार्य केलं तर तुम्हाला अन्न भजन मिळेल, नाही तर आम्ही तरी काय करणार? अन्नदान भरपूर आहे, लागेल तेवढं पडलेलं, परंतु बनवायला कोणी नाही. एकला माणूस काय करणार? हे काय मी बनवतो ना. हो तुमचं, कशा बनवायला हो तुमचं सहकार्य म्हणून तर बरं आहे ना. कशा बनवा. हो चालत चालत चालत, काय हरकत नाही. अगं नकाशा बनवा. नाही टाका ना. या माऊली या माऊली या गोळा घ्या, पिठाचा गोळा घ्या, पोटाचा पीठ घ्या आणि तो गोळा बनवा, बारीक बनवा आणि पिठामध्ये असे चौगोल बनवा मस्त पैकी. हात मोठा आहे तुमचा माऊली, थोडा मोठा होईल. थोडी भाकर बारीक बनवा. पोट 2-4 दिवस झाले पहा माऊली. शाबास. जरा पलटी मारा. आता जमलं. त्याला काय पलटी मारा, काय तुम्हाला काय बसा ना, काय बसत तिखट बनवतो मी, तिखट. हो बरोबर. तिखट बनवा, फिक्कट बनवा, कसे बनवा. लाकडं मोर लावा माऊली. लाकडं मोर लावली का मोर मग बाहेर जाळ येतो असं बाहेर. द्या बंद करून आता. व्हिडिओ आज संध्याकाळची भोजन प्रसादी सदावत आश्रम आपण स्वतःच बनवलेली आहे. नाही टमाट्याची आणि कशीसपुरी भाजी आणि तिखट. नर्मदे नर्मदे